नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे मुक्तावरती आता घाणेरडे आरोप झालेले असतात, पण मुक्ताची काहीही चुकी नाही आहे हे सागरला माहिती असतं. आणि आता मुक्ताला निर्दोष सिद्ध करूनच मानाने घरामध्ये परत आणण्यासाठी आता सागर परिपूर्ण प्रयत्न करत असतो. तेव्हा तो आता या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सागर आता मुक्ताला विचारतो, ही आरती कोण आहे जिने तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट केली होती? तेव्हा मुक्ता म्हणते की आता का विचारताय तुम्ही मला? तेव्हा सागर म्हणतो, मला तिला एकदा भेटायचं आहे. तेव्हा तिचा नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला द्याल का? तेव्हा इथे मुक्ता आता आरतीचा नंबर सागरला देऊन ठेवते. तेव्हा सागर आरतीला फोन करतो, पण इथे सागरचं नाव ऐकल्यानंतर आरती लगेचच फोन कट करते आणि त्याच्याबरोबर ती काहीही बोलायला तयार नसते. तेव्हा इथे सागरला माहिती असतं की नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. ही आरती माझ्याबरोबर बोलत नाही आहे, याचा अर्थ ही सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे हे सागरला माहिती असतं. तेव्हा आता सागर एक युक्ती करतो आणि जाऊन आरतीला भेटतो. तेव्हा आरती त्याला सगळं काही सत्य सांगते आणि पुरावेसुद्धा दाखवते. आणि त्याचबरोबर आता इथे कार्तिकचा तर पर्दाफाश झालेलाच असतो, कारण सगळे पुरावे, सगळी हकीकत आता आरतीने सागरला सांगितलेली असते. आणि त्याचबरोबर अलिबागमध्ये जी काही साईट इथे कार्तिकला सांभाळायला दिलेली असते सागरने, तिथे आता खूप मोठा घोटाळा झालेला असतो आणि तिथे कंपनीचे खूप मोठे नुकसान कार्तिकने केल्यामुळे आता ही बातमी सागरपर्यंत पोहोचते. आणि एवढं नुकसान का झालेलं आहे, कसं काय झालेलं आहे हे बघण्यासाठी जेव्हा सागर तिथे जातो, तेव्हा आता कार्तिकचं अजून एक भयानक सत्य सागरच्या समोर येतं. तर ते सत्य काय आहे आणि इथे आरती सागरला सगळं सत्य कसं सांगते आणि पुरावे काय दाखवते हे सविस्तरपणे आता आपण बघणार आहोत. तर इथे आता सागर येतो मुक्ताला भेटायला आणि तिला म्हणतो की मला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे, पण तुमच्यावरती ज्या मुलीने कंप्लेंट केली आहे, मला जरा त्या मुलीला एकदा भेटायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, आता तुम्हाला तिला का भेटायचं आहे? जेव्हा मी तुम्हाला पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होते की त्यांनी माझ्यावरती खोटे आरोप केलेले आहेत, त्यांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तर तुम्ही त्या कार्तिकवरती विश्वास ठेवलात ना, माझ्यावरती विश्वास नाही ठेवलात. मग आता तुम्हाला त्या आरतीचा नंबर कशासाठी हवा आहे? हा देखावा कशासाठी? तेव्हा सागर म्हणतो, तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण मी जे करणार आहे ते माझ्या परीने करणार आहे. तेव्हा तुम्हाला जर आरतीचा नंबर मला द्यायचा असेल तर प्लीज द्या. तेव्हा मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला तिचा नंबर सेंड करते, पण प्लीज त्या आरतीला तुम्ही धमकी वगैरे देऊ नका, कारण तिची आई म्हातारी आहे आणि ती वयस्कर आहेच, पण ती आजारीसुद्धा असते, त्याच्यामुळे ती उगाचच घाबरेल तुम्हाला. तेव्हा इथे आता मुक्ताने आरतीचा नंबर सागरला सेंड केलेला असतो. तेव्हा सागर लगेचच आरतीला फोन करतो, पण आरती अजिबातच फोन उचलायला तयार नसते. आणि नंतर ती अननोन नंबर बघून फोन उचलते आणि ती विचारते की कोण बोलतंय? तेव्हा सागर आपलं स्वतःचं नाव सांगतो की सागर कोळी म्हणून. तेव्हा आरती म्हणते की तुम्ही का फोन केलायत मला? तेव्हा सागर म्हणतो, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आरती म्हणते, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, आणि ती पूर्णपणे घाबरून जाते आणि लगेचच फोन कट करते. तेव्हा इथे सागर म्हणतो की इथेच पाणी मुरत आहे, काही करून आता जाऊन मला आरतीला गाठायलाच हवं. तेव्हा इथे आता सागरचा आरती फोन उचलायला काही तयार नसते, त्याला भेटायला सुद्धा तयार नसते आणि काही करून एकदा आरतीला भेटणं गरजेचं असतं. तेव्हा आता सागर एक युक्ती सुचवतो, ती म्हणजे जेव्हा कार्तिकने आपला मोबाईल चार्जिंगला लावलेला असतो, तेव्हा सागर त्याच्यावरती नजर ठेवून असतो, त्याच्या बारीक हालचालींवरती लक्ष ठेवून असतो. तेव्हा इथे आता सागरने सुद्धा कार्तिकचा पासवर्ड हा बघितलेला असतो, पण तरीसुद्धा त्याला काही जमत नाही. त्यानंतर सागर नीट बघतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कार्तिकचा मोबाईल आणि सागरचा मोबाईल सारखाच आहे. तेव्हा तो आता कार्तिकचा मोबाईल जिथे चार्जिंगला लावलेला असतो त्याच्या मोबाईलमधून त्याचं सिम कार्ड काढून घेतो आणि सागर तिथे एक वेगळं सिम कार्ड त्याच्या मोबाईलमध्ये टाकून ठेवतो. आणि तो आता कार्तिकचं सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये टाकून तो आता आरतीला फोन लावत असतो. तर आरतीचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतो. आता सागरने त्याचं सिम कार्ड काढून घेतलेलं असतं. याबद्दल कार्तिकला काहीच माहिती नसतं, कारण त्याने फोन चार्जिंगला लावलेला असतो. त्याला असं वाटत असतं की माझ्या फोनला कुणीही हात लावणार नाही आहे, पण इथे सागरने त्याचं सिम कार्ड काढून घेतलेलं असतं. तर इथे आता सागर आपल्या फोनवरून आरतीला फोन करतो आणि त्याच्यामध्ये सिम कार्ड असतं कार्तिकचं, त्यामुळे आता आरतीने फोन उचललेला असतो. तेव्हा इथे सागरची खात्री पटते की आरती आणि कार्तिक नक्कीच या दोघांचा काहीतरी संबंध आहे. तेव्हा तो आता फोनवरती बोलत नाही, तो सरळ फोन कट करतो आणि त्याच्यावरून मेसेज तिला पाठवतो की मला तुला भेटायचं आहे, मी तुझ्या घरी येतोय, तू कुठे आहेस? तेव्हा इथे ती म्हणते की मी माझ्या घरीच आहे आणि तिने ॲड्रेससुद्धा आता सागरला सांगितलेला असतो.
तेव्हा आता सागर घरी येतो आणि लगेच कार्तिकच्या मोबाईलमध्ये त्याचं सिम कार्ड टाकून देतो आणि स्वतःचं सिम कार्ड काढून घेतो. त्यानंतर इथे सागर आता आपली गाडी काढतो आणि आरतीला भेटायला जातो. आरती दरवाजा उघडते तेव्हा सागरला बघितल्यानंतर ती लगेच त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करायला जाते. तेव्हा सागर म्हणतो, हे बघा, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता आरती सागरला घरामध्ये घेते. तेव्हा सागर म्हणत असतो, तुम्ही मुक्तावरती पोलीस कंप्लेंट का केलीत? मुक्ताने तुम्हाला एवढी मदत केली, तुम्हाला पैशांची मदत केली, नोकरीसुद्धा दिली आणि तरीसुद्धा तुम्ही तिच्यावरती खोटी कंप्लेंट केली. ती तर सगळ्यांचा जीव वाचवत असते, ती कधीच कुणाला जोरात बोलत नाही, ती तुम्हाला धमकी काय देणार आहे? मग तुम्ही अशी खोटी साक्ष का बरं दिली? तेव्हा आरती म्हणत असते, मग मी काय करणार होते? कार्तिकने मला धमकी दिली होती, जर मी खोटं बोलले नाही तर तो माझ्या आजारी आईला आणि आम्हाला दोघांनाही तो मारून टाकेल. मग मी माझ्या आजारी आईला घेऊन कुठे जाऊ? तेव्हा इथे सागर म्हणत असतो, म्हणून काही तुम्ही खोटं बोलणार? तुम्ही माझ्या मुलीच्या आईला तुम्ही जेलमध्ये टाकलं होतं. माझी तर मुलगी छोटी आहे, तिचं काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सागर म्हणत असतो, तुम्हाला खोटं बोलायची काहीच गरज नव्हती. तेव्हा इथे सागर म्हणतो, आता तुम्हाला एक काम करायचं आहे. मुक्ताने तुम्हाला एवढी मदत केली होती, आता ती प्रॉब्लेममध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे याचा परिणाम काय झाला आहे? माझ्या आईने मुक्ताला घरातून बाहेर काढले, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडालेत आणि मला तिला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि हे कुठे ना कुठेतरी तुझ्यामुळे सुद्धा झालेलं आहे. तेव्हा तू आता मला साक्ष द्यायला यायचं कोर्टामध्ये सुद्धा आणि घरीसुद्धा. तू सत्य बोलायचं की तू कार्तिकच्या सांगण्यावरूनच खोटी साक्ष दिली होतीस. हे सत्य तू सांगायला यायचं माझ्या घरी. आणि तुझ्या आईची काळजी तू करू नकोस. तुझ्या आईला मी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि तिचा सगळा खर्च मी करेन. तुझी आई पूर्वीसारखी बरी होईल आणि तुलासुद्धा प्रोटेक्शन देईन. तूसुद्धा घाबरू नकोस त्या कार्तिकला. फक्त तुला माझ्या घरी येऊन आता साक्ष द्यायची आहे की तू जे काही बोलली होतीस ते सगळं खोटं होतं. कार्तिकने तुझ्यावरती सुद्धा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि मुक्तावरती सुद्धा, पण त्याच्या दबावाखाली येऊनच तू खोटं बोलली होतीस. हे तुला आता सगळ्यांना सांगावं लागेल. तुझ्या आईची सुद्धा काळजी मी घेईन आणि तुलासुद्धा मी प्रोटेक्शन देईन. तेव्हा इथे आता आरती तयार होते. सागर म्हणतो, तू मला बहिणीसारखी आहेस, तुझ्यावरती मी कुठलंही संकट येऊ देणार नाही, पण आता सध्या माझ्या बायकोला आणि मला तुझी गरज आहे. तेव्हा इथे आरती आता सागरची मदत करायला तयार होते. तेव्हा इथे सागर आता आरतीला घेऊन घरी येणार असतो आणि कार्तिकचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करणारच असतो. तर इथे आरतीच्या मोबाईलमध्ये कार्तिकने दिलेल्या धमक्या, त्याचे मेसेजेस सगळं काही तिने रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता खूप मोठा पुरावा आरतीकडे तर असतोच आणि त्याचा फायदा मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सागर वापरणार असतो. एवढ्याच सागरला आता मिहीर सांगतो की आपल्या अलिबागच्या साईडवरती खूपच जास्त नुकसान झालेलं आहे, तिथून फोन आला होता. तेव्हा सागर म्हणतो, ती जबाबदारी तर कार्तिकला दिली होती ना. तेव्हा आता सागर अलिबागला सुद्धा जातो तिथे व्हिजिट देण्यासाठी, किती नुकसान झालेलं आहे ते बघण्यासाठी. तेव्हा तिथे खूप नुकसान झालेलं असतं. तिथले मॅनेजर म्हणत असतात की सर, इथे कार्तिक सरांना तुम्ही ही साईट सांभाळायला दिलेली आहे, पण खूपच मोठं नुकसान करतायत ते. आता काय करायचं? त्यांचं कामावरती कमी आणि जास्त बाहेरच लक्ष असतं. तेव्हा सागर म्हणतो, म्हणजे? तेव्हा आता मॅनेजर खरं सांगतात की ते एका मुलीबरोबर सतत बाहेर जात असतात. तेव्हा इथे सागर म्हणतो की आता कार्तिक कुठे आहे? तेव्हा आता मॅनेजर सांगतात की कार्तिक कुठे गेलेला आहे. तेव्हा सागर बरोबर त्याचा शोध लावतो. तेव्हा इथे कार्तिक आणि त्याच्याबरोबर असणारी मुलगी, ते दोघंजण एका हॉटेलच्या रूममध्ये सागरला सापडतात. तिथे गेल्यानंतर सागर त्या दोघांना एकत्र बघतो. तेव्हा सागरसमोर अजून एका गोष्टीचा खुलासा होतो, ते म्हणजे कार्तिकला मुलींचा खूपच जास्त नाद आहे. तो चांगल्या मुलींना नादाला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. हे सत्य आता सागरच्या समोर आलेलं असतं. सागरच्या लक्षात आलेलं असतं की ह्याने मुद्दामून आरतीला आणि इथे मुक्ताला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे आता खूप मोठा पुरावा सागरच्या हातामध्ये आलेला असतो आणि त्याचाच आता फायदा करून सागर इथे मुक्ताला निर्दोष सिद्ध करणार असतो आणि कार्तिकचा सगळ्यांसमोर पर्दाफाश करणार असतो. त्याचं सत्य आता घरातील सगळ्यांना सांगणारच असतो. पण त्याचबरोबर आता मिहीरने अजून एक महत्त्वाची कार्तिकबद्दलची माहिती सागरला दिलेली असते आणि ते म्हणजे सावनी आणि कार्तिकचं बोलणं इथे मिहीरने ऐकलेलं असतं. मिहीर जेव्हा कॉफी शॉपमध्ये गेलेला असतो तिथे सावनी आणि कार्तिक दोघंजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा कार्तिक म्हणतो की हे सगळं मी तुझ्या सांगण्यावरून केलेलं आहे, त्याच्यामुळे ठरलेले पैसे आता मला द्यायचे. मुक्ताला मी बदनामसुद्धा केले आणि घरातून बाहेरसुद्धा काढले. तेव्हा सावनी म्हणते, जोपर्यंत सईची कस्टडी माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी तुला पैसे देणार नाही आहे. हे आता बोलणं मिहीरने ऐकलेलं असतं आणि ते बोलणं आता तो सगळं सागरला सांगतो. त्यामुळे आता सागरच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड सावनी आहे आणि हर्षवर्धन आहे. त्यामुळे आता त्या दोघांचाही पर्दाफाश इथे सागर करणार असतो.
त्यामुळे आता सागरच्या हाती खूप सारे पुरावे लागलेले असतात। इथे मुक्ताला आता निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि कार्तिक गुन्हेगार आहे हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी। तर आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की इथे कार्तिकने एवढा मोठा मूर्खपणा केलेला असतो। सावनी आणि हर्षवर्धनच्या सांगण्यावरून ते सुद्धा काही पैशांसाठी स्वतःची इज्जत त्याने धुळीला मिळवलेली असते आणि इथे मुक्ताला बदनाम करण्यासाठी त्याने एक विचित्र खेळ खेळलेला असतो। तेव्हा आता सागर त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच असतो आणि त्यासाठी आता आरतीची सुद्धा महत्त्वाची मदत त्याने घेतलेली असते आणि आरतीसुद्धा कार्तिकचा गुन्हा सगळ्यांसमोर सांगण्यासाठी तयार झालेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये खूपच जास्त रंजकदार असे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।